कृष्णा काठावर अजस्र मगरींची नेहमीच दहशत असते. शहरातील कृष्णा काठावरील श्री स्वामी समर्थ घाटावर आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या वृद्धावर मगरीने हल्ला केलाय. रोज सकाळी पोहणाऱ्या ग्रुपमधील 60 वर्षीय जालिंदर साळुंखे यांच्यावर मगरीने हल्ला केलाय. या हल्ल्यात साळुंखे यांच्या डाव्या छातीवर आणि पाठीवर मगरीने जोरदार हल्ला केला. यात मगरीचे दात घुसल्याने ते गंभीर जखमी झालेत. साळुंखे यांनी मगरीला जोरदार प्रतिकार करून मगरीच्या तावडीतून सुटका करत त्यांनी काठावर धाव घेतली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यांना आली आहे. साळुंखे यांच्यावर सध्या सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साळुंखे हे नियमितपणे कृष्णा नदीत पोहण्यासाठी जातात. आज सकाळी ते स्वामी समर्थ घाटानजीक बाजूला कृष्णा नदीत पोहत होते. यावेळी अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला चढवला. आधी मगरीने खांदा जबड्यात घेतला, त्यानंतर हातावर आणि छातीवर जबड्याने हल्ला केला. साळुंखे यांनी धैर्य दाखवत जबड्यातून स्वतःची सुटका करून घेत सोडवलं. त्यानंतर पुन्हा मगरीने खांदा आणि मानेवर झडप घातली. तिच्या जबड्यावर पायाने मारून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कृष्णा नदी परिसरात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. काही महिन्यांपूर्वीही सांगलीवाडीच्या परिसरात एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला होता. या घटनेनंतर प्रशासन आणि वन विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. आता पुन्हा एक जीव मगरीच्या तावडीत सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर कृष्णा नदीकाठी राहणारे नागरिक, मासेमारी करणारे आणि नियमित पोहणारे नागरिक भयभीत झालेत. नदीत उतरावं की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. मी जालंधर शामराव साळुंखे सकाळी 6 वाजता कृष्णा नदीवर पोहण्यासाठी गेलो होतो. गेले 22 वर्षे मी कृष्णा नदीला पोहण्यासाठी जातोय. आम्हाला कित्येक वेळी मगरी दिसतात, पण आज ताग आहेत. आज अखेर मगरीचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा असा हल्ला झालेला नाही. पण आज 6:15 वाजता पाण्यात पोहण्यासाठी पडलो. पोहत पोहत वरती जांभळीच्या झाडाकडे नवीन पुलाकडे गेला असता त्या ठिकाणी अचानक मगरीनं माझ्यावर हल्ला केला. मगरीनं हल्ला केल्यानंतर मी त्या डोक्यात दुसऱ्या हातानं दणका दिला आणि त्यानंतर सुटका करून घेऊन मी नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी आलो आणि तिथून पोहत पोहत खाली आलो. मी पूर्ण रक्तबंबाळ झालेलो होतो. त्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालो व मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिपूर्ण उपचार केला गेला. आता सध्या तब्येत आहे का? आता सध्या माझी तब्येत व्यवस्थित आहे. आता काही प्रॉब्लेम नाही.